नमस्कार, मी अजित चौगुले महाराष्ट्र दर्पण मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज खरं तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची घोषणा केली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराने खरं तर ऐन थंडीच्या दिवसात मात्र वातावरण गरम झाल्याचं आपण पाहतोय। आज आपल्यासोबत प्रभागातून आढावा या विशेष कार्यक्रमात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 च्या भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार, या उमेदवारांची खरं तर राजकीय पार्श्वभूमी पाहता त्यांच्या सासूबाई या चिखली ग्रामपंचायतच्या माजी सदस्य, हवेली पंचायत समितीच्या माजी सदस्य व पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका असे अनेक पद भूषवलेल्या यांच्या घराण्याला एक राजकीय वातावरण लाभलेल्या उमेदवार सौ शीतल जितेंद्र यादव व या भागातील कार्यक्षम नेतृत्व युवा नेते जितेंद्रभाऊ यादव आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रचाराचा आढावा, त्यांचा प्रचार सध्या कसा चालू आहे। ताई नमस्कार, महाराष्ट्र दर्पण मध्ये तुमचं स्वागत आहे। ताई कसा चालू आहे प्रचार तुमचा? प्रचार चालू आहे व्यवस्थित। मोरेवस्ती खूपच मोठी आहे, आता 8 दिवस झाला आम्ही मोरेवस्ती मध्येच आहे। पण आमच्या चिखलीतला पूर्ण भाग, पाटील नगर, रामदास नगर, गणेश नगर, सगळा भाग, शेलार वस्ती, सोनवणे वस्ती, तो भाग सगळा झालेला आहे आमचा। मोरेवस्ती चालू केलेली आहे आता बघू किती दिवसात कंप्लीट होती मोरेवस्ती। ताई आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काल परवा 2 दिवसात संपूर्ण झाल्या। तुमची मुलाखत झाल्याचं सोशल मीडिया मधून आम्ही पाहिलं, तर मुलाखतीचा एकूण कसा होता तुमचा अनुभव? मुलाखतीचा समोर तर आपले दादाच होते, तसेच आपले बापू काटे होते। त्यांना जर आपली सगळी माहिती आहे ऑलरेडी, कशी आपण कामं केलेली आहेत। 35 वर्ष झालं आमच्या आई नगरसेविका होत्या, त्यांच्या माध्यमातून चालू आहे आपली छोटी मोठी कामं। आणि तसेच आपले युट्यूबला वगैरे आहेत सगळे चॅनल। आपले लग्न पण आपण 50 लग्न केलेली आहेत। इथून पुढे पण आम्ही आईंच्या अलकाताई यादव यांच्या माध्यमातून तसेच कामं चालू केलेली आहेत आणि तसे पूर्ण करणार पण आहेत। आपण पाहतोय की माजी नगरसेवक अलकाताई यादव असतील किंवा जितूभाऊ यादव असतील, त्यांच्या नावाला कुठेतरी या शहरात, या भागामध्ये खूप मोठे एक वलय आहे। हे यादव घराणे हे कुठेतरी गोरगरीब जनतेच्या समाजसेवेसाठी खरं तर पाहिलं जाते। तुमच्या प्रचारातील प्रतिसाद नागरिकांकडून कसा आहे, प्रचारातील अनुभव कसा आहे? अनुभव तर आतापर्यंत चांगलाच आलेला आहे आम्हाला। आमच्या गावात पण खूप चांगलेला आलेला आहे, मोरेवस्तीत पण आलेला आहे। का तर आता तामाने वस्ती आपल्याला नवीन जॉईन झालेली आहे, तिथे पण थोडाफार आता चेहरा आमचा नवीन आहे, तरी पण होईन अनुभव, थोडा ओळख होईन। आणखीन आहे वेळ आपल्याला। तर आपल्यासोबत या भागातील एक युवा नेते जितूभाऊ यादव हे सुद्धा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, आपण पाहिलं तर या टॉवर लाईन या भागात कुठेतरी महिला आणि मुलींचा खूप मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होता। गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न कुठेतरी गंभीर बनत चालला होता। येणाऱ्या काळात तुम्ही या भागातील महिला आणि मुलींना काय आश्वासन द्या? तसं पाहिलं तर हा मोरेवस्ती हा भाग टॉवर लाईन परिसर असेल, चिंचेचा मळा असेल किंवा हा जो साने वस्ती, मित्र वस्ती परिसर असेल, अतिशय गजबजलेला आणि बऱ्यापैकी लोकसंख्येने प्रचंड मोठा विस्तीर्ण भाग आहे। त्या भागामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नागरी सुविधा असतील, लोकांच्या सुरक्षेसाठी जे जे महत्वाच्या गोष्टी असतील त्या गोष्टी या ठिकाणी कुठे दिसत नाहीये। आणि ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, या ठिकाणी पोलीस चौकी आहे, पण पोलीस चौकी जर विस्तार करायचं झालं तर पोलीस चौकीमध्ये आयुक्तांना सांगून आपल्या स्थानिक आमदारांना किंवा स्थानिक त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जावं लागेल त्या ठिकाणी माझ्या मातांना, भगिनींना, माझ्या बहिणींना अतिशय सुरक्षित फील करायला, रात्री 12 वाजता त्यांना फिरता येईल अशी परिस्थिती निर्माण करायचा आमचा मानस आहे। आणि मोरेवस्ती मधला जो एक वेगळा एक वर्ग, काही ठिकाणी 90-95% मोरेवस्ती अतिशय शांत, सुसंस्कृत, सुशिक्षित आहे। अतिशय चांगले लोक, चांगल्या प्रकारचे लोक आहेत, पण काहींच्या थोड्या कृतीमुळे या मोरेवस्तीला गालबोट लागला। ते गालबोट पुसण्याचं काम इथून पुढल्या 5 वर्षात काळ नक्की करू आणि चांगली सुसंस्कृत, सुस्थितीत आणि भयमुक्त मोरेवस्ती करण्याचा प्रयत्न करू। माझ्या माता भगिनींना, माझ्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना कधीही फिरण्यास अडचण वाटली नाही, अतिशय आनंद वाटेल, सुरक्षित वाटेल असं परिसर निर्माण करण्याचा इथून पुढच्या भविष्यकाळात नक्की प्रयत्न करू अशी मी 100% खात्री देतो। भाऊ, आपण पाहिलं तर सामान्य माणसाचे खरं तर मूलभूत प्रश्न आहे, जे लाईट, गटर आणि मीटर, हे तर प्रश्नाची गंभीर अवस्था या आपण आता हा रोडही पाहिला तर पाहतोय। अनेक गंभीर प्रश्न आहेत, परंतु
या भागामध्ये कुठेतरी आपण मैत्री वस्ती शिवरकर चौकापासून पाहिलं तर पाटील नगर चिखलीपर्यंत एकही गार्डन नाही या प्रभागामध्ये, किंवा या प्रभागात कोणतंही सुसज्ज असा हॉल महानगरपालिकेचं नाही, किंवा कोणताही सभामंडप असं जर एखादा कार्यक्रम घ्यायचा झाला तर या प्रभागात कोणतीही सोय नाही. येणाऱ्या काळात त्या समस्या तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न असतो. मी समस्या येणार काय सोडवण्यापेक्षा यासाठी गेले 2022-2020 पासूनच महापालिकेला पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आमदारांना आयुक्तांना समक्ष भेटून या भागात जे आरक्षण या ठिकाणी महापालिकेने प्रस्तावित केलेले ताबडतोब लोकसंख्या विचारात घेऊन अधिकृत करावी, आवड करावी आणि त्या ठिकाणी नागरिकांना सोयीसाठी खेळाचं मैदान असेल, गार्डन असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विलंब केंद्र असेल, माझ्या माता भगिनी फिरण्यासाठी अतिशय आनंदाची बाग असेल, अशा अनेक सोयी इथून पुढच्या काळामध्ये. तसेच मोरेश्वर जे डीपी रस्ते आहेत ते डीपी रस्ते 100% पूर्ण करायचं मी 100% खात्याने ग्वाही देतो. शेवटचा प्रश्न, आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या विरोधी पक्षाने हा इथला पॅनल कुठेतरी त्यांचा तयार झालाय, परंतु भारतीय जनता पक्षाचं मात्र अजून जर तरच्या याच्यावर किती दिवसात तुमचा पॅनल भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय गुणवान म्हणजे गुणवान आणि कामाने अतिशय चांगले बलाढ्य उमेदवार आहेत, पक्षापुढे प्रेस आहेत. ज्या पक्षाचं काम, ज्या पक्षाचे कार्यकर्ते चांगले काम करतात त्या पक्षापुढे प्रेस हा नक्की निर्माण होतो, पण ज्याचं काम थोडंसं कमी असतं त्याचं पॅनल डिक्लेअर होतोच. म्हणून भारतीय जनता पार्टी उमेदवाराबद्दल शासंक नाहीये, पॅनल निवडून येणार, पण कोणाला द्यायचं कोणाला बसवायचं याच्या पुढे पेच आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. येत्या 1-2 दिवसामध्ये हा विषय सुद्धा मार्गी लागतो. तर हे होते भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार शेतलताई यादव व जितूभाऊ यादव. त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या महाराष्ट्र दर्पण तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.